पाहायला मिळतोय गोलंदाज ऋषी जाधव बायकरमॅन 22 गाव प्रीमियर लीग मध्ये ज्याने या ठिकाणी मोटरसायकल विजेता ठरलाय असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहू शकाल. तनिष पहिला चेंडूपती आक्रमण करण्याचा प्रयत्न जाळं रचले हो काय ड्रॉप झाली आहे. धाबाची संधी एक सिंगल जीवनदान मिळालंय एक सिंगल. हॅलो येस यावेळी स्ट्राईक एंडला भरत जाधव. आज भरत कुठेतरी फॉर्ममध्ये विनोद सर आलाय परत. ज्या पद्धतीने बॅटिंग केली अगदी पहिल्या सामन्यापासून मेगा फायनलच्या मॅचपर्यंत. ब्लॉक होलचा बॉल डोळ्याची पापणी लावण्याच्या अगोदर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये घुसवला गेलाय. काय वेग आहे या वेगावरती स्वार. ॲज अ जिल्हा आयकॉन एक पश्चिम महाराष्ट्रातला एक नामांकित बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं ऋषी जाधव. शंभूराजे यांच्या माध्यमातून विकेटसाठी 101 रुपये आलेत गोलंदाज ऋषी जाधवसाठी. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहू शकाल अगदी रफ्तारीनं गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल नंतर आपण पाहतोय डॉट. कोण आले आले कोण सांगशील का नाही नीट सांग. डॉक्टर विनायक पाटील आले का तर नक्कीच आपण पाहतोय धाबा झाल्या त्या मात्र एक धाव फलकावरती. आपण पाहू शकाल यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या बाहेर एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न नकार दिला. धाबा झाल्या त्या 2 धाबा. ऑर्डर्स फेल या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉल्सच्या पाठीमागे 4 बॉल्सच्या पाठीमागे 2 धावा. त्यामध्ये 2 डॉट्स 2 सिंगल. एक मोठे मंच का है बड़े मंच का सरपंच है ऋषि जाधव. ये बोलता कम है लेकिन खेल बहुत अच्छा दिखत है. वेगवान गोलंदाज बायकरमॅन उडवण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणखीन एक कॅच ड्रॉप. हाताला कुठेतरी तेल लागले की काय विनोद सर. 2 कॅच ड्रॉप झालेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय डॉक्टर विनायक सर्जेराव पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन होते. अगदीच आमच्या स्पर्धेला शाळा चालवण्याचं काम केलं जाते. मान्यवर मंडळ या ठिकाणी त्यांची उपस्थिती आमच्या स्पर्धेला लाभते आहे. असं आमचं मान्यवर अर्थातच डॉक्टर विनायक पाटील साहेब यांच्या ठिकाणी होत आहे शुभागमन. धाबा झाल्या त्या धाव फलकावरती 2 धाबा आतापर्यंत सद्यस्थितीला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न गरज नव्हती आणि तिथे मात्र आपण पाहतोय विकेट गमावून बसलाय. एंड ऑफ फर्स्ट वर धाबा झाले ते धाव फलकावरती 2 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. एंड ऑफ फर्स्ट वर धाबा झाले त्या 2 धाबा. अगदी आपण पाहिलं तर या चेंडूवरती पुढे आला डॉट झालाय. प्रयत्न केला नाही आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धाबाची विकेट म्हणता येईल एसटीची ज्याला म्हणता येईल. तर निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होतंय. डॉक्टर विनायक सर्जेराव पाटील ज्यांचं आमच्या भैरवनाथ क्रिकेट क्लब जाधवंबरीवरती नितांत प्रेम आहे. त्यांच्या या ठिकाणी होत आहे शुभ आगमन. त्यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे मुख्य व्यासपीठावरती. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आता मात्र भरत आपण पाहू शकाल भरत येतोय लेग शॉट. इस फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचं शुभागमन होत आहे. येस वेलकम मान्यवरांचं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. जवळ मॅचकडे ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. जय जाधव आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. बघा ज्याप्रमाणे या टीमचा स्पेल राहिलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत जयने डॉटने केले सुरुवात. मोठा फटका खेचलाय भरत होताच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून फेकी केली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण.
ज्या टीमने मागील काही मॅचमध्ये 6 आणि 4ची भाषा बोलली तीच टीम एका धावेसाठी मैदानामध्ये धाव करते. हे आहे क्रिकेट भाऊ. एखाद्या मॅचमध्ये 6-4 येतात परंतु तेवढी ताकद देणारी पुढची मॅच नसते. त्यामध्ये कुठेतरी फसवला गेलाय. जयने चांगला स्पेल हाताळतोय. आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा दिलेत. 2 षटकांची मॅच. या 2 षटकांमध्ये टार्गेट किती सेट होईल. भरत जाधव पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न थोडासा फसवला गेलाय. बॉल डॉट आलाय करा. यष्टिरक्षकाने देखील केले कमाली. विकेट असेल की नाही पंच खात्री करतील आणि सांगतील. येस, नॉट आउट. नॉट आउट. आतापर्यंत जर आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं ना तर या 2 गोलंदाजाने प्रत्येकाचं लक्ष वेधलंय. ऑर्डर स्पेलर ज्या भरतने मागील काही मॅचमध्ये ठोकले होते 6 त्याच भरतला या मॅचमध्ये स्टॉप केलाय. धावा झाले ते 4. 1.3 चेंडूचा खेळ पूर्ण. यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक आपण पाहिलं तर डॉट चेंडू आहे का पाहायचंय. वाईड चेंडू पंच या ठिकाणी आपण पाहतोय. एक अतिरिक्त अवांतर धावे ते धावा झाले त्या 5 वाईड 5 रन्स आपण पाहू शकाल. पाच धावा 5 रन्स. पाच धावा झाल्या 10 फलकापती. या ठिकाणी विकेट येते. भरत येईल बॅक टू पॅव्हिलियन. धावा झाल्या त्या 5. अगदी भरतने निराश केल्या पहिल्या षटकामध्ये. पाच धावा दिल्यात. सेमीफायनलची मॅच जबरदस्त झाली. फायनलची मॅच मात्र मजा नाही आहे. नक्कीच या मॅच मधला उत्साह निघून गेलाय. असं वाटलं होतं की जाधवमरी टीम समोर पिंपरी टीम कुठेतरी चांगली बॅटिंग करेल. एक 20+ टार्गेट कुठेतरी सेट करेल. एक बिग फाईट टफ फाईट मॅच पाहायला मिळेल. परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजी केली यार, वर्ड बॉलिंग यार, कौतुक करावं एवढं कमी आहे. अगदी दोन्ही गोलंदाज. पहिल्या गोलंदाजामध्ये सुद्धा ऋषी जाधव ज्या गोलंदाजासाठी ओळखला जातो त्याप्रमाणेचा खेळ. तर हा जय जाधव दोन्ही युवा खेळाडूने लक्ष वेधलंय. मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचं पतन. लॉंग ऑन मध्ये राकेश सावंत कॅच पकडलाय. अप्रतिम जाईल. विकेटचं पतन. बॅटर होईल ओयूटी आउट. एक शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय भाऊ. या शेवटच्या बॉलवरती एखादा 6 एखादा 4 लढण्या इतकी ताकद राहील. पूर्णपणे गळा पकडलाय या गोलंदाजाने. फलंदाजांचा गळा पकडलाय. जागेवरून हलण्याची संधी नाहीये. पायामध्ये बेड्या ठोकलेत. जय खराब बॉल. लेग स्टंप सोडलाय. बाहेर गेलाय. वाईड +1. येस 2 धावा या बॉलवरती येतील. बघा 2 धावा. थोडासा अंधार होतोय. अंधारानंतर पुन्हा एकदा एक सेकंड इनिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी लो स्कोरिंग सर हा मॅच बनला गेलाय. वाईट +1. आताची धावा झाल्या त्या 7 धावा 7 रन्स. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आपण पाहू शकाल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. धावा झाल्या त्या 9 धावा 9 रन्स. 9 रन्स. 2 धाबाच्या धावा झाल्या त्या मात्र 9 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या पिंपरी टीम. लगेच फिल्डिंग लावून घ्या पिंपरी टीम. धाबा झाल्या त्या 9-10 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. भैरवनाथ क्रिकेट क्लब जाधवमरी आयोजित भैरवनाथ चषक ही स्पर्धा आपण पाहत आहे आणि मेगा फायनलची मॅच 12 चेंडू 10ची गरज मैदानाच्या आतमध्ये. पिंपरी टीम आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या.
12 चेंडू आणि 10 धाबा. 10 धाबा 12 चेंडू. पिंपरी टीम चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॉल द्या आयोजन कमिटी. संतोष दादा, संतोष दादा एक बॉल द्या, न्यू बॉल द्या. चालू सीझनची सलामीची जोडी A1 जोडी ऋषी आणि जय मैदानामध्ये दाखल झालेत. बघा या जोडीने अगदी मागील हंगाम सुद्धा गाजवला आणि या हंगामामध्ये देखील चांगला खेळ खेळत आहेत. ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर या टीमसाठी एक चांगलं योगदान या जोडीच्या माध्यमातून राहिलंय विनोद सर. 12 चेंडू आणि 10ची गरज आणि 10 धाबा 12 चेंडू. आपण पाहतोय जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये ऋषी आणि जय ही जोडी मैदानामध्ये जाधवंबरी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाजीसाठी योगेश 12 चेंडू 10. चला अंधार होईल, समोरच्या टीमला चेंडू दिसला पाहिजे. फिल्डिंग करणारी टीम पिंपरी टीम आपल्याला सूचना आहे. 12 चेंडू 10. 12 चेंडू 10 धाबा. 10 धाबा 12 चेंडू. पहिल्या चेंडू वरती इथे मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाले. स्टाईल हो, कुठे थ्रो करायचा, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला थ्रो केलाय, लक्ष नाहीये. 2 धाबा आल्या. इथे ही संधी होती. 1 रन शॉट. यस, 1 रन शॉट. एक कॅच तुम्हाला या स्पर्धेमध्ये महागाचं ठरेल भाऊ. कॅच विन द मॅच. ही कॅच जरी तुम्ही टिपली असती मॅच अजूनही जिवंत आहे. तो डॉट झाला असता, विकेट आला असता, एक धाव तुमची वाचली असती. आता 11 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. कॅच इम्पॉर्टंट होता अगदीच विनोद सर. कॅच सोडलाय की मॅच सोडलाय? कॅच इम्पॉर्टंट होता, परंतु आता मात्र आपण पाहतोय ही जोडी बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक बॅटिंग. फुल टॉस डिक्लेअर झोनमध्ये सिंगलचा रोटेट करण्याचा प्रयत्न असेल. 2 धाबा झाल्यात. धावफलका बत्ती. सिंगलला जास्त भर देण्याचं काम, कारण माहिती आहे 12 चेंडू 10चं समीकरण आहे. विस्फोटक बॅटिंगची आवश्यकता नाही आहे आणि तशा पद्धतीनं बॅटिंग करण्याचा प्रयत्न ऋषी आणि जयच्या माध्यमातून होतो आहे. कारण ज्या पद्धतीनं ऋषी आणि जय डिफेन्सने खेळत आहेत, विकेट घेणं खूप अवघड जाईल, कारण पहिली संधी होती ती गमावली. एक्सिलेंट बॉलिंग आपण पाहतोय. काय घडतंय, धावा 17, 18 किंवा 20 असत्या प्रदीप सर, मजा आली असती प्रेक्षकांना, कॉमेंटेटरला, मान्यवरांना. लेग बॅकचा इशारा येतोय. एक सिंगल, धावा झाले तर 3. येस नक्कीच. थोडीशी धावेंची काटकसर केली, धावा थोड्याशा कमी जमा केल्या, त्यामध्ये गोलंदाजी सुद्धा थोडंसं कुठेतरी खराब प्रदर्शन. एक कॅच ड्रॉप केला, त्यामध्ये 1 धाव आली. आता 9 बॉल आणि 7 धावेंचं हे समीकरण आहे. काय करायचं आहे, ही जोडी तोडायची आहे. कुठेतरी डॉट्स यावेत. जय आणि ऋषी ही जोडी जर माघारी परतली ना भाऊ, मॅच मध्ये खरी मजा येईल. योगेश हलक्या त्याने प्लेसमेंट केलाय. पाहतोय एक कार्पेटने खेळतोय सिंगल. दुसरीचा प्रयत्न काय घडते पाहायचे. दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धाबा. 2 धाब्याने धाबा झाल्या त्या मात्र 5 रन्स. 8 बॉल 5ची गरज. येस नक्कीच. थोडेसे कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट. ऋषी जाधव एक चांगल्या स्टेजला खेळतो, अनेक लीग स्पर्धेमध्ये खेळतो, टीमसाठी खेळतो. चांगला क्रिकेट, एक चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती अटॅक. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, हा माइंड गेम आहे. शक्तीपेक्षा भाऊ युक्ती कधी श्रेष्ठ. गोलंदाज निघालाय. 8 बॉल 5ची आवश्यकता. पुन्हा एकदा प्लेसमेंट, जागा सोडली नाही 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 नाही. अशा वेळेस रिस्क घ्यावी लागते. लगी तो छगी नाही तो बर्बादी. 7 बॉल 5 धाब्यांची गरज. 5 धाबा 7 चेंडू.
अगदी प्रथम बॅटिंग करताना डिफेन्स खेळले नाही, आक्रमणाच्या नादामध्ये 4 चेंडू डॉट झाला भरत. तनिषने 2 चेंडू डॉट झाला आणि तिथून बॅकवर्डवरती गेली पिंपरी टीम आणि गोलंदाजी आता मात्र कंबर कसावी लागते आहे. 7 चेंडू 5चं समीकरण बघा. 17-18 धाबा मॅचला मजा आली असती. इथे थ्रो येईल का? 2 धाबा कंप्लीट होतील. आता 6 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. 3 धाबा 6 चेंडू. लगेच मॅचमध्ये कुठेतरी रंगत बनली होती. पहिल्या बॉलपासून जर आपण पाहिलं तर योगेशने चांगला खेळ केला. कौतुकास्पद कामगिरी आहे. जरी लो स्कोरिंग सामना असेल तरी लढण्याची ताकद आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, ती कुवत आहे. मी पहिले षटक का हाताळलं, कशासाठी हाताळलं, त्याचं योगदान पूर्णपणे या मॅचसाठी दिलं आहे. 7 चेंडूचा खेळ झाला, 6 बॉल्स आणि 3 धाब्यांची अद्याप आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज पिंपरी टीम. आता अंधार होत चाललाय. आता अंधारामध्ये कार्यक्रम होईल. अंतिम षटक, 6 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती बाबू जाधव, एक अनुभवी लेजंड खेळाडू. आता खरी कसरत आहे. इतक्या वर्षाचा अनुभव, आज पणाला लावायची संधी. मॅच विन केली तर फर्स्ट प्राइज आणि आता सेकंड प्राइज घेऊन तुम्हाला जावं लागेल. हरकत नाही, खेळ आहे, खेळामध्ये सगळ्या गोष्टी होत असतात, परंतु प्रयत्न पूर्णपणे विनोद सर बाबू जाधव नक्कीच करतील. 6 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. 3 धाबा 6 चेंडू. चला अंधार होईल, जास्त वेळ दौडू नका प्लीज. 6 चेंडू 3 धाबा. 3 धाबा 6 चेंडू. लढत मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू 3 आणि 3 धाबा 6 चेंडू. आता डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल. 5 चेंडू 2 धाबा 5 चेंडू. अगदी संयमाने खेळले जाते. भैरवनाथ क्रिकेट क्लब जाधव उंबरी आयोजित भैरवनाथ चषक 2025 मॅचमधली मजा निघून गेली आहे. फायनलची मॅच, लो स्कोरिंगची मॅच. 5 चेंडू आणि 2. 5 चेंडू आणि 2 धाबा. 2 धाबा 5 चेंडू. मॅच मधील मजा निघून गेले. बाबू जाधव डॉट्स आले तर भाऊ मजा येईल. फसवलाय, ट्रॅप बनवलाय. त्या ट्रॅप मधून फाटून फलंदाज पळून गेला. सामना जिंकलाय भैरवनाथ क्रिकेट क्लब जाधव उंबरी संघानं. भैरवनाथ चषक 2025चं पर्व अगदी आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये फक्त धाबा जमवल्या, त्या 9 धाबा. 12 चेंडू आणि 9 धाबा फक्त जमवल्या. त्यानंतर आपण पाहतोय ते मात्र 10 धाब्यांचं माफक लक्ष होतं.